हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया ऑब्लिक रिवाइज कट ऑफ बद्दल आतापर्यंतचे अपडेट काय आहेत लेटेस्ट आपण ते पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं शॉकिंग आहे अपडेट. हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. यानंतर आपण काय पाहणार आहोत? BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहू. आणि सगळ्यात मेन BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे, डेट काय आहे आणि त्यांची काउन्सिलिंग कधीपर्यंत चालेल आपण हे पाहणार आहोत. ओके, यानंतर आपण काय डिस्कस करणार आहेत? काउन्सिलिंग कधी संपणार आहे 2025 ची, कारण की आता जानेवारी महिना देखील सुरू झालेला आहे. तर एक साधारणतः काउन्सिलिंग एक 10 ते 12 दिवसच चालू शकते. ओके, आणि ओव्हरऑल काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आणि बॅड न्यूज देखील आहे, एलिजिबल क्रायटेरिया खाली येईल का नाही ह्याचे कुठल्याही प्रकारचे कन्फर्मेशन आलेले नाहीयेत अजूनपर्यंत. इलिजिबल क्रायटेरिया येईल का नाही हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे प्रूफ वाईज, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला रिपीटला जायचं आहे का वेट करायचं आहे. लक्षात, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS इलिजिबल क्रायटेरियासाठी शॉकिंग अपडेट्स आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, यानंतर BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे आपण हे देखील पाहणार आहोत. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी इलिजिबल कोणते विद्यार्थी राहतील आपण ते पाहणार आहोत. आणि यानंतर काउन्सिलिंगची डेट एंड काय आहे, सर्व प्रकारची काउन्सिलिंग कधी संपणार आहे आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज BMS BHMS इलिजिबल क्रायटेरियासाठी शॉकिंग अपडेट काय आहेत आणि ऑल इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. लक्षात, आता आपली कॉपी दुसरे काउन्सिल करतील, आता मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. हे इम्पॉर्टंट तुम्हाला अपडेट देणं गरजेचं आहे मला. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, नीट 2025 रिवाइज कट ऑफची जी केस आहे, जी केस होती अगोदर, ती आता सुप्रीम कोर्टामध्ये गेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली आहे. लक्षात. ओके, यानंतर पुढचं बघायचं रिझन काय आहे? NCISM ने हाय कोर्टाचे जे डिसिजन होते ते ऐकले नाहीये त्यांनी, त्यामुळे आता केस ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे. ओके, आता यानंतर पुढचं बघायचं पूर्ण इश्यू काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज पिटिशन पहा. This right petition has been filed अनिमेश कुमार ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड 5/1/2026 ला पाठवली होती बरं का. लक्षात, समजलं तुम्हाला? यामध्ये म्हणणे काय होते पहा, हायकोर्टाने जी ऑर्डर दिली होती ती कशाची होती? रिवाइज कट ऑफ खाली यायलाच पाहिजे अशी दिली होती. कन्फर्म सांगितलं नव्हतं त्यांनी, पण NCSIM ला त्यांनी सांगितलं होतं. लक्षात. अँड ऍडमिशन ची लास्ट डेट जी आहे ना कट ऑफची ती एक्सटेंड केली पाहिजे हे देखील होतं. ओके, पण काय या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय झालेला आहे, यामध्ये महाराष्ट्राचे कोणतेही कॉलेजेस यामध्ये इंटरेस्ट नव्हते, कारण की त्या ठिकाणी सीट्स राहिल्या नाहीत. केस जी दाखल केलेली आहे ती कोणत्या कॉलेजेसनी केलेली आहे? MP आणि कर्नाटकच्या कॉलेजनी केस फाईल केलेली आहे, कारण की त्यांच्या ठिकाणी कॉलेजेसला सीट्स राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे. पण महाराष्ट्रामध्ये यामध्ये हस्तक्षेप नाहीये, त्यामुळे एक जास्त प्रमाणात तर इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस हे तर संपलेले आहेत. तुम्हाला आत्ता सांगतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं बघायचं ओनली BMS BHMS अकॅडमिक इयर 2025-26 साठी खाली करण्यात यावा हे देखील त्याच्यामध्ये बोलणं सुरू होतं. फक्त BMS BHMS साठी, MBBS BDS साठी इलिजिबल क्रायटेरिया खाली येतच नसतो. लक्षात, समजलं तुम्हाला? यानंतर पुढचं बघायचं. सो गाईज पुढची नोट पहा. NCISM कडे पॉवर आहे इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूस करण्याची पॉवर आहे आणि ते करू शकतात आणि ते नेहमी इयरली करत राहतात. लक्षात, समजलं? यानंतर पुढचं पहा, फक्त नोटीस पब्लिश झाली आहे गाईज बरं का. फक्त आता कोर्टामध्ये केस गेलेली आहे, फक्त नोटीस पब्लिश झालेली आहे. असं सांगितले नाही की खालीच येणार आहे. आता सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं नाही की खालीच करण्यात यावा, यांनी देखील पुढची डेट दिलेली आहे. लक्षात. सो कन्फ्युजन खूप आहे, इलिजिबल क्रायटेरिया येईल का नाही. आता मी देखील सांगतो तुम्हाला येईल, चान्सेस आहेत, पण नाही आला तर विद्यार्थ्यांचा लॉस नको. त्यामुळे आहे ना मी लास्टच्या व्हिडिओमध्ये येऊ शकते बोललो, कन्फर्मेशन दिलं नाहीये. ओके, यानंतर पुढचं बघायचं आता मेन आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची नेक्स्ट हिअरिंग जी आहे 27/2/2026 ला आहे. 27/2/2026 ला आहे बरं का. कोणती हिअरिंग ह्या कोर्टाबद्दल, म्हणजे कट ऑफ
रिड्यूस बद्दल, कट ऑफ इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल किती 27/2/2026 आहे. सो लास्ट स्टेप आहे. आता ही लास्ट स्टेप राहील, ही लास्ट डेट राहील. यामध्ये जी काय ऑर्डर असेल, जी काय डिसिजन असेल, फायनल असेल, ते जे काय डिसिजन असेल, यायचं असेल यायचं, नाही तर नाही. पण या ठिकाणी टाइम तुमचा खूप वेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही ऍडवाइस देतो, ते नीट ऐका. ओके. सो गाईज या ठिकाणी पहा, ऍडवाइस फॉर सर्व विद्यार्थ्यांसाठी ऍडवाइस आहे. आता तुम्ही 27/2/2026 पर्यंत वाट पाहणारच, कारण की रिपीट करायचं नाही म्हणून, अभ्यासापासून पळायचं म्हणून तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे कसं पण करून. पण तुम्हाला आता नाईलाज आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही वाट पाहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, वाट पाहावंच लागणार तुम्हाला. पण तुम्हाला दुसरे ऑप्शन देखील ठेवावं लागेल बरं का. दुसरे आता इलिजिबल क्रायटेरियासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली आहे आणि डेट देखील तुम्हाला मी सांगत आहे. सो तिथपर्यंत आलं तर ठीक, किती लेट होतंय. आज आहे 11 ते 12 तारीख. तुम्हीच विचार करा काय करायचं तुम्हाला. ओके. सो गाईज या ठिकाणी बॅकअपसाठी तुम्हाला आहे ना नीट 2026 ची तयारी करायची आहे रिपीटसाठी, आलं लक्षात. आणि बिकॉज कसं आहे, इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ओके, आणि नाही आला तर उगाच तुमचा लॉस होऊ शकतो. सो तुम्हाला स्टडी करायची आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला स्टडी करायची आहे. इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच BMS BHMS कट ऑफ रिड्यूससाठी नीट 2025 साठी केस ही सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. तुम्हाला रिझन देखील मी सांगितलेलं आहे, आलं लक्षात. आता यामध्ये तुम्हाला खोट्या होप्स ठेवायच्या असतील तर थांबा तुमच्या मनावरती. ओके, आलं लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज. सो गाईज इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस हे संपलेले आहेत. इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस संपलेले आहेत. आय नो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते सांगतो तुम्हाला. ओके. सो गाईज तुम्हाला कॉलेज सांगत असेल, तुम्हाला कॉलेज सांगत आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे, अदर स्टेट असेल, महाराष्ट्र असेल एक. यानंतर तुम्हाला तुमचा काउन्सिलर देखील सांगत असेल वेट करा, काय करायचे तुम्ही वेट करा, इलिजिबल क्रायटेरिया 100% येणार आहे, आम्ही बोललो आहे, आम्ही असं केलेलं आहे, आम्ही तसं केलेलं आहे. पण काही सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली आहे. वाटलं तुम्हाला मी PDF पाठवेलच, तुम्ही फक्त मला मेसेज करा, मी तुम्हाला PDF पाठवून देईल. त्यानुसार तुम्हाला समजेल मी काय म्हणत आहे एक्झॅक्टली. त्यामुळे इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याचे चान्सेस तर खूप कमी झालेले आहेत, होप संपलेले आहेत काहीच, होप संपलेले आहेत. कारण की 27/2/2026 पर्यंत जर तुम्हाला इच्छा असेल वेट करायची आणि तुम्हाला टाइम वेस्ट करायचा असेल तर बिंदास करा, तुमच्या काउन्सिलरच्या भरोश्यावर, नाहीतर कर्नाटक MP च्या कॉलेजच्या भरोश्यावर, तुमची इच्छा. ओके, आलं लक्षात. वेट करायचे असेल तर करा, तुमचे डिसिजन राहणार, पण तुमचीच रिस्क राहणार, तुमचं डिसिजन राहणार. तुम्हाला रिपीट करायचं असेल करा, नाही तर नाही. आत्ता सांगतो तुम्हाला, आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला सांगतो इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस हे संपलेले आहेत, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेलेली आहे आणि याचे कुठलेही अपडेट आले नाहीये. तुम्ही कुठेही सर्च करा गाईज, लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज. यस मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं, सकाळी काय म्हणलं होतं, 100% नोटीस ही उद्या येऊ शकते. ओके, नोटीस ही उद्या येऊ शकते 100%. मी तुम्हाला सांगितलं होतं इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच कट ऑफ रिड्यूसची, लक्षात. पण मला आत्ताच थोडा वेळ झालं सुप्रीम कोर्टाचं लेटर भेटलेलं आहे, जे इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल किंवा कट ऑफ रिवाइजर्स बद्दल होतं. त्यामध्ये केस फाईल केलेली आहे आणि त्यांनी 27/2 पुढची हेअरिंग दिलेली आहे. आता त्या टायमाला येऊ पण शकतं, पण मी कन्फर्मेशन देऊ शकत नाही तुम्हाला, कारण की कोर्टामध्ये जर एक केस चालत असेल तर ती कधीही चालते आणि तोपर्यंत काउन्सिलिंग देखील संपते. आणि या पिरियडपर्यंत तुम्ही या ऍडमिशन घेईपर्यंत तुमचे 2026 चे ऍप्लिकेशन फॉर्म देखील सुटतात आणि तुम्ही ते भरून पण बसतात. त्यामुळे माझं तर सजेशन असेल रिपीटला जावं गाईज, इलिजिबल क्रायटेरियाच्या नादी लागू नका. क्लिअर सांगतोय तुम्हाला. ओके, काउन्सिलर खोटं बोलत आहे आणि कॉलेज देखील खोटं बोलत आहे. इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे, आत्ता सांगतो तुम्हाला, काही येणार नाहीये. ओके, यानंतर पुढचं भाग आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस येणार. आता नोटीस कधी येणार आहे आपण ते पाहू. ओके, सो गाईज BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस या वीकमध्ये 2 ते 3 दिवसात तुम्हाला भेटून जाईल आणि आपली BMS BHMS ची महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होईल. आणि हा एकच राऊंड राहील, याच्यानंतर स्पॉट राऊंड होणार नाही, कुठलेच राऊंड होणार नाही, कारण की अकॅडमिक इयर हे संपत आलेलं आहे. काउन्सिलिंग तर खरं अगोदरच संपायला पाहिजे होती, पण आता थोडासा इश्यू झाला, नवीन कॉलेज लेट आले, त्यामुळे साधारणतः काउन्सिलिंग ही 20-22 जानेवारीपर्यंत चालेल. या व्यतिरिक्त पुढे जाणार नाहीये काउन्सिलिंग. आत्ता सांगतो तुम्हाला 2025 ची काउन्सिलिंग 2026 ला संपणार आहे, ते देखील 22 जानेवारीपर्यंत. ओके, लक्षात समजलं तुम्हाला. सो गाईज BMS साठी फक्त 172 ते 180 जागा राहिलेल्या आहेत. BMS साठी फक्त आणि फक्त 172 ते 180 जागा राहिलेल्या आहेत. तर 15 ते 20 लाखात तुम्हाला जर कोणता काउन्सिलर पॅकेज देत असेल तर चुकून हे घेऊ नका, फसवू नका, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. कारण की कॉलेजवाले एवढे
मोठ्या हृदयाचे नाही आहेत की तुम्हाला फीस माफ करून या म्हणतील आणि काउन्सिलर देखील तुम्हाला म्हणेल कमी बजेटमध्ये करून देईल, तर तुमचं बजेटमध्ये होणार नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये IQचं बजेट तुम्हाला 23.5 ते 24 लाख जाईल. मेरिट बेसवरती जर म्हणलं तर तुम्हाला मी ऑल इंडिया रँक देखील सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतेच विद्यार्थी लागणार नाहीयेत, कारण की CET सेल आहे, कोणीही घोळ करू शकत नाही. त्यामुळे आहे ना, जर तुम्हाला तुमच्या काउन्सिलरवर विश्वास ठेवायचा असेल तर बिंदास भरा. मला काय करायचे, तुमचेच पैसे भरायचे, तुम्हाला नाही भेटले तर टाळ्या वाजवत बसा. ओके, लक्षात. समजा तुम्हाला यानंतर ज्या स्टुडंटला कॅप राऊंड 1 ते 4 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 4 लाख कॉलेज भेटले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी समजा घेतले नाही, कॅन्सल केले किंवा एनी रिझन, तुमचं कोणतं का असणार रिझन, तुम्हाला कॉलेज भेटून तुम्ही घेतलं नाही, तर असे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला एलिजिबल राहणार नाहीयेत, चॉईस फिलिंग करू शकणार नाहीयेत. तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहात. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी या स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला एलिजिबल आहेत. नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअरली समजेलच. ओके, आज उद्यामध्ये तुम्हाला नोटीस भेटून जाईल. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात. ओके, काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकता तुम्ही. कमेंटमध्ये मात्र मला ऑल इंडिया रँक टाका. ऑल इंडिया रँक वरतीच सांगेल मी तुम्हाला की तुमचा नंबर लागेल का नाही BMS प्रायव्हेटसाठी. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.